देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा एक महत्वाचा निर्णय, टेबलवरचे व्हिडिओ आता जे लोक व्हायरल करतील ना त्यांच्यावर कारवाई होणार आहे. टेबलवरच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जो कोणी कमेंट करेल ना आता त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना लगेच सबस्क्राईब करून टाका. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणणं असं आहे, महिलांना आम्ही संरक्षण देतोय. ज्या पीडित महिला आहेत त्यांची बदनामी होऊ नये, त्याचं संरक्षण व्हावं यासाठी आता जे लोक त्या टेबलवरचे व्हिडिओ व्हायरल करतील त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार. आणि काही लोकांवरती कारवाई सुद्धा झालेली आहे, काही पोरांवरती गुन्हे दाखल झाले. पण मला हे सांगायचंय, जर तुम्ही टेबलवरचे व्हिडिओ व्हायरल केले असतील ना लगेच डिलीट करून टाका. देवेंद्र फडणवीस साहेब देवाभाऊचं सरकार आहे. तुम्हाला सुद्धा अटक होऊ शकते, तुमच्यावर कारवाई होऊ शकते. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा हा निर्णय आहे. पण आता मला एक थोडं महत्वाचं सांगायचंय, तुम्ही व्हिडिओ पाहिलेत नाही पाहिलेत आता हे तुम्हाला माहिती आहे. काही लोकांनी पाहिले असतील तर त्यांना सगळं माहितीच आहे. ज्या लोकांनी पाहिले नाहीये त्या लोकांना मला एक सांगायचंय, आणि काही लोकांनी ब्लरिंग झालेले व्हिडिओ पाहिले असतील शॉर्ट. पण मला एक सांगायचंय तुम्हाला, मी स्वतः क्रोमवर जाऊन चेक केलं. आता तुम्ही म्हणाल तू कशासाठी चेक केलं? मला व्हिडिओ काढायचा होता या विषयावरती, कारण सामान्य जनतेचा आवाज कुणीच दाबू शकत नाही. सामान्य जनतेला कायद्यानं, भारतीय संविधानानं बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि तो जर अधिकार कुणी काढून घेत असेल ना तर आपण मग अभ्यास करून त्या विषयावरती आवाज उठवला पाहिजे. यासाठी मी क्रोमवरती जाऊन ते चेक केलं. 5-5, 7-7 मिनिटाचे ते व्हिडिओ आहेत. आणि ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मी HD मध्ये पाहिला. ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कुठेही मला असं जाणवलं नाही कॅप्टन अशोक करात हा जो भोंदबाबा आहे ना यांनी कोणत्याही महिलेसोबत जबरदस्ती केलेली आहे. तर तुम्ही म्हणाल की तू काय कॅप्टन अशोक खराचं समर्थन करतो की काय? तर सर्वात पहिल्यांदा नाही, मी समर्थन त्या भोंदूबाबाचं करत नाही. मी अंधश्रद्धेचं समर्थन कधीच करत नाही आणि अंधश्रद्धेला मानत सुद्धा नाही. मी रियालिटी पाहणार आहे, रियालिटी जगणार आहे. त्यामुळे मी अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही. पण तुम्हालाही माहिती ते 5-5, 7-7 मिनिटाचे व्हिडिओ जे व्हायरल झालेत सोशल मीडियावरती, ते जर पाहिले ना कुठेही कोणत्याही महिलेवरती त्यानं जबरदस्ती केलेली दिसत नाहीये, नाही दिसत आहे. हे जे काही घडलंय ना अंधश्रद्धा या गोष्टीमुळे घडलेलं आहे. आपल्या महिला अंधश्रद्धेच्या बळी पडल्या. त्या भोंदूबाबाचं कामच होतं धर्माच्या नावावरती महिलांना फसवणं. त्या भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातनं धर्माच्या नावावरती कित्येक महिलांना गोड बोलून फसवलं, आपल्या जाळ्यात अडकवलं. नंतर त्यांना स्वतःचा मूत सुद्धा पाजला. म्हणजे हा किती नराधम बेकार आहे. याला तर शिक्षा झालीच पाहिजे. या नराधमाला सुट्टी तर नाहीच. पण आपल्या महिलांचं मला वाईट वाटतं, अंधश्रद्धेच्या बळी पडल्या आणि आता देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना संरक्षण देत आहेत. आता काय संरक्षण देणार आहे? व्हिडिओ तर सगळीकडे व्हायरल झालेत, क्रोमवर व्हिडिओ आलेत. आता नेमकं संरक्षण तुम्ही नेमकं का देणार आहे किंवा कशासाठी देणार आहे? कारण असंही ते आता व्हिडिओ व्हायरल झालेच आहेत ना. जर व्हिडिओ क्रोमवरती आले तर आता नेमकं व्हायरल व्हायचे बाकी पुढे, हा मला पडलाय प्रश्न. आणि सामान्य जनतेचा आवाज कुणीच दाबू शकत नाही. या महिलांना हे समजायला पाहिजे होतं. आणि मी अजूनही आपल्या महिलांना हे सांगन, अंधश्रद्धेच्या बळी पडू नका. देवावरती विश्वास ठेवा, मंदिरातल्या पुजाऱ्यावर नाही. मला फक्त आपल्या महिलांना हे सांगायचंय, लेकरं होत नाहीयेत नका होऊन द्या. संसारात अडथळा येतोय येऊ द्या, काहीही प्रॉब्लेम येऊ द्या, पण असल्या भोंदूबाबाकडे कधीही जाऊ नका, कधीच जाऊ नका. विश्वास अंधश्रद्धेवर ठेवू नका. मला हे आपल्या महिलांना सांगायचंय. आणि या महिलांचे टेबलवरचे व्हिडिओ खरंच भावानं जर व्हायरल करत असाल ना, देवेंद्र फडणवीस साहेब देवाभाऊचं सरकार आहे. कधी काय कायदे काढल, कधी काय कुणावर कारवाई करल सांगताच येत नाही. कारवाई पासून जर वाचायचं असेल ना लवकरात लवकर ते सगळे व्हिडिओ डिलीट करून टाका. उगाच आहे ना, उगाच
ते कशाला उगाच तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताय मलाही समजत नाही. आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते देवा काय राज्याचा मंत्री आहे, त्यामुळे त्याला काही फरक पडणार नाही. आपलं आयुष्याचं वाटोळ होईल. सगळे व्हिडिओ डिलीट करून टाका. आपलं शांत राहा. जर तुम्हाला व्हिडिओ बघायची एवढंच हौस असेल दुसरे बघा. त्यामुळे मी एकच सांगाल भाई, ते सगळे व्हिडिओ डिलीट करून टाका. उगाच त्या महिलांचे व्हिडिओ कुणी व्हायरल करू नका. ठीक आहे. देवाभाऊचं सरकार आहे. देवाभाऊ कधी काय करेल सांगताच येत नाही. त्यामुळं आपलं अकाउंट सुद्धा सोशल मीडियावरचं डिलीट होऊ शकतं. कमेंट करू नका, लाईक करू नका, शेअर करू नका. व्हिडिओ जर समोर आला बघा, मज्जा घ्या, सोडून द्या विषय. देवाभाऊचं म्हणणं असं आहे, जो कोणी त्या महिलांचे व्हिडिओ व्हायरल करेल, कॅप्टन अशोक खराचे व्हिडिओ व्हायरल करेल, आता त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार. त्यामुळे कारवाईपासून सगळ्यांनी वाचा. टेबलवरचे व्हिडिओ कुणीच व्हायरल करू नका, एवढंच सांगायचं होतं. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल, जर इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला वाटली असेल, आपल्या द रिअल थॉट आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला रजा घेतो, थांबतो. जय महाराष्ट्र.